आता पुढची बातमी बघूयात। शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावरती प्रश्न विचारताच शिंदेंनी आधी मौन बाळगलं, नंतर त्यांना हसू काही आवरलं नाही। बच्चू कडूंच्या वक्तव्यावरती शिंदे काय म्हणाले बघूयात। शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे। बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो। शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच शिंदेंनी आधी मौन बाळगलं, नंतर त्यांना हसू काही आवरलं नाही। हसत हसतच शिंदेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली। शिवसैनिकांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या जनतेचं मत आहे आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना। आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी आमदार मंत्र्यांनी एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं बच्चू कडू म्हणाले की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे। हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो। या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार आणि बावनकुळेंनी बच्चू कडूंना उत्तरही दिले। यावरून वाद वाढण्याआधी बच्चू कडूंना पक्षाकडून काही सूचना करण्यात आल्या। बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या, मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। ते शिवसेनेत विदर्भाच्या विभागीय नेतेपदी आहेत।